नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपलं खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। खरीपाला नुकतीच सुरुवात झालेली आहे आणि सोयाबीन हे खरीपामधील अतिशय महत्त्वाचं पीक आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत बीज प्रक्रिया म्हणजे नेमकं काय, ती का करायची, तिचे काय उद्देश आहेत आणि त्याचा कितपत फायदा उत्पादन वाढीमध्ये आपल्याला होईल, या सगळ्या बाबींची माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणार आहे। म्हणूनच व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणून घेऊ बीज प्रक्रिया म्हणजे नेमकं काय। कोणत्याही बियाण्यावरती पेरणीपूर्वी केलेली प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणजे बीज प्रक्रिया असते। ही बीज प्रक्रिया नेमकी का करायची, याचे काही 4 उद्देश आहेत। सगळ्यात पहिला महत्त्वाचा उद्देश आहे तो म्हणजे रोगांपासून संरक्षण। जमिनीमधून उद्भवणारे रोग असतील किंवा बियाण्यापासून उद्भवणारे रोग असतील, ज्यांना आपण सीडबॉर्न डिसीज किंवा सॉइल बॉर्न डिसीज असं सुद्धा म्हणतो, तर यांच्यापासून पिकाला आणि बियाण्याला संरक्षण मिळावं म्हणून ही प्रक्रिया केली जाते। त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा उद्देश आहे किडींपासून संरक्षण। रोपाच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये खोडमाशी असेल किंवा इतर काही किडींचा अटॅक होऊ शकतो, तर अशापासून रोपाला वाचवण्यासाठी ही बीज प्रक्रिया अतिशय महत्त्वाची ठरते। यानंतर तिसरा महत्त्वाचा उद्देश आहे तो म्हणजे त्या बियाण्यांचं अंकुरण खूप चांगल्या पद्धतीनं होतं, तर यासाठी सुद्धा बीज प्रक्रिया महत्त्वाची ठरते। चौथा अतिशय महत्त्वाचा फायदा म्हणजे उत्पादनामध्ये वाढ आणि निविष्ठा खर्चामध्ये बचत। समजा तुम्ही रायझोबियमची प्रक्रिया केलेली असेल, तर अशा वेळेला तुम्हाला लागणाऱ्या नत्राच्या मात्रेमध्ये किंवा युरियाच्या मात्रेमध्ये 15 ते 20% बचत होऊ शकते। यासोबतच तुमचा निविष्ठा खर्च कमी होणार आहे आणि अशा वेळेला तुमचं उत्पादन जे आहे ते 20% वाढू शकतं। बीज प्रक्रियेचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात। पहिला आहे रासायनिक बीज प्रक्रिया आणि दुसरा आहे जैविक बीज प्रक्रिया। रासायनिक बीज प्रक्रिया करत असताना सुद्धा 2 टप्पे आहेत। पहिला आहे बुरशीनाशकाची प्रक्रिया आणि दुसरा टप्पा आहे कीटकनाशकाची प्रक्रिया। रासायनिक बुरशीनाशकाची प्रक्रिया करण्यासाठी तुम्ही कार्बोक्सिन 37.5% अधिक थायरम 37.5% घटक असलेलं कोणतंही बुरशीनाशक तुम्ही वापरू शकता। याऐवजी तुम्ही केवळ थायरम वापरणार असाल तर थायरम 75% 4.5 ग्रॅम प्रति किलो या दरानं तुम्हाला वापरता येईल। कार्बनडायझिम वापरणार असाल तर कार्बनडायझिम 50 WP 3 ग्रॅम प्रति किलो दरानं तुम्ही वापरू शकता। यासोबतच तुम्ही थायरम अधिक कार्बनडायझिम 2:1 प्रमाणात 3 ग्रॅम प्रति किलो या दरानं सुद्धा वापरू शकता। वरीलपैकी कोणतेही एक बुरशीनाशक तुम्ही या प्रक्रियेसाठी वापरू शकता। यानंतर पुढचा टप्पा जो आहे तो म्हणजे कीटकनाशकाची प्रक्रिया। रोपाच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये म्हणजे रोप 10 ते 15 दिवसाचं झाल्यानंतरच आपल्याला सोयाबीनवरती खोडमाशीचा प्रादुर्भाव दिसून येतो। अशा वेळेला सोयाबीनच्या उत्पादनामध्ये 16 ते 30% घट आपल्याला आढळून येते। हे सगळं टाळण्यासाठी आपल्याला बीज प्रक्रिया करणं अतिशय महत्त्वाचं आहे। यासाठी थायमेथॉक्झॉन 30%, FS फॉर्म्युलेशन 10 मिली प्रति किलो या प्रमाणात घेऊन आपण ही बीज प्रक्रिया करू शकतो। या बीज प्रक्रियेमुळे सुरुवातीचे 25 ते 30 दिवस सोयाबीनचं पीक खोडमाशी या किडीच्या प्रादुर्भावापासून मुक्त राहते। जर तुमच्या शेतामध्ये रसशोषक किडींचा प्रादुर्भाव असेल तर मात्र अशा वेळेला तुम्हाला इमिडाक्लोप्रिड या घटकाची बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे। यासाठी 1.5 ml इमिडाक्लोप्रिड प्रति किलो या दरानं तुम्ही याचा वापर करू शकता। पण हे करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, कधीही ही दोन्ही रसायनं एकत्र वापरायची नाहीत। यानंतर सोयाबीनच्या बीज प्रक्रियेमधील अतिशय महत्त्वाचा तिसरा टप्पा म्हणजे जैविक बीज प्रक्रिया। यासाठी सोयाबीन गटातील रायझोबियम आणि PSBचा वापर केला जातो। हे जीवाणू पावडर आणि लिक्विड या दोन्ही स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत। रायझोबियमची बीज प्रक्रिया करत असताना 1 लिटर पाणी घ्यायचं आहे। या पाण्यामध्ये 125 ग्रॅम इतका गूळ आपल्याला घालायचा आहे। त्यानंतर हे द्रावण गरम करून गूळ पूर्णतः विरघळवून घ्यायचं आहे। हे द्रावण थंड करायचं आहे। द्रावण थंड झाल्यानंतर प्रति 10 किलो बियाण्यासाठी 250 ग्रॅम इतकं रायझोबियमचं कल्चर घेऊन आपण त्या बियाण्यावरती बीज प्रक्रिया करू शकतो। यासोबतच आपण PSBची सुद्धा बीज प्रक्रिया करू शकतो। PSB म्हणजे फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया
म्हणजे स्फुरत विरघळणारे जे जीवाणू आहेत त्यांची प्रक्रिया केल्यामुळं जमिनीमध्ये स्थिरावलेला जो स्फुरद आहे तो पिकांना उपलब्ध होतो आणि पिकाच्या उत्पादन वाढीमध्ये मदत होते. बीजप्रक्रिया अतिशय प्रभावी आणि यशस्वी होण्यासाठी काही महत्त्वाच्या बाबी लक्षात घ्या. कधीही बियाण्याची उगवण क्षमता तपासल्याशिवाय बीजप्रक्रिया करू नका. त्यानंतर बीजप्रक्रिया करत असताना बीजप्रक्रियेचा क्रम हा FIR म्हणजे फंजीसाईड, इन्सेक्टिसाईड आणि रायझोबियम याच पद्धतीचा असावा. बीजप्रक्रिया करत असताना या चुका टाळाव्या. कुठल्याही परिस्थितीमध्ये बियाणाला इजा होईल अशा पद्धतीने बीजप्रक्रिया करू नये. औषध बियाणाला व्यवस्थित लागले आहे की नाही याची खात्री करावी. जास्त प्रमाणात औषध वापरू नये, यामुळे बियाणाला नुकसान होते. बीजप्रक्रियेसाठी वापरलेली भांडी इतर कामासाठी वापरू नयेत. बीजप्रक्रिया केल्यानंतर बियाणं लगेच हवाबंद डब्यात किंवा प्लास्टिक पिशवीत भरू नये. प्रक्रिया केलेलं बियाणं थंड आणि कोरड्या जागी सावलीत 24 ते 48 तास सुकवावं. शक्यतोवर बीजप्रक्रिया केलेलं बियाणं 24 तासांच्या आत पेरावं. बीजप्रक्रिया करत असताना या गोष्टींची काळजी घ्या. बीजप्रक्रिया करताना हातात रबरी किंवा प्लास्टिकचे हातमोजे वापरावेत. रसायनांचा त्वचेशी आणि डोळ्यांशी संपर्क टाळण्यासाठी चष्मा आणि तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधावा. बीजप्रक्रिया करत असताना धूम्रपान किंवा काहीही खाऊ नये. प्रक्रिया केलेलं बियाणं लहान मुलांपासून आणि जनावरांपासून दूर ठेवावं. उरलेलं प्रक्रिया केलेलं बियाणं खाण्यासाठी कधीही वापरू नये. रासायनिक औषधं वापरत असताना त्यावरती दिलेल्या सूचना म्हणजे ज्याला आपण लेबल क्लेम म्हणतो त्याचं तंतोतंत पालन करावं. बाजारातून आणलेल्या बियाण्यावरती यापूर्वीच जर बुरशीनाशकाची आणि कीटकनाशकाची प्रक्रिया झालेली असेल तर अशा वेळेला त्यावर केवळ जैविक बीजप्रक्रियाच करावी. जर तुम्हाला रासायनिक बुरशीनाशकाचा वापर करायचा नसेल तर पेरणीच्या दिवशी तुम्ही जैविक बुरशीनाशकसुद्धा वापरू शकता. यासाठी ट्रायकोडर्मा व्हिरिडी हे बियाणास 8 ते 10 ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे आपल्याला वापरता येईल. कधीही जैविक आणि रासायनिक बीजप्रक्रिया ही सोबत करू नये. रासायनिक बीजप्रक्रिया पेरणीच्या आधी 8 ते 10 दिवसापर्यंत केली तरी चालेल. जैविक बीजप्रक्रिया ही पेरणीच्या दिवशी पेरणीच्या अगोदर 3 ते 4 तासापूर्वी केली तरी चालेल. अशा पद्धतीनं बीजप्रक्रिया केली तर ती सुरक्षित आणि अतिशय प्रभावी ठरू शकते. यामध्ये काही शंका नाही. आपल्या सगळ्यांना खरीपाच्या हार्दिक शुभेच्छा.